नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक संस्थापक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यातल्या साईश्री विटालाईफ हॉस्पिटलच्या जर्मनीशी SORG संस्थेशी सहकार्य झालं आहे। म्हणजे काय तर जन्मजात दुभंगलेले ओठ टाळू ज्यांचे असतात ते पुन्हा पूर्ववत करून द्यायचे आणि त्या लोकांना सामान्य जीवन जगण्याकरता मदत करायची। डॉक्टर नीरज आडकर आणि पुष्कर वाकनीस यांनी हा प्रकल्प एका NGOच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि तो हा टाळूच्या मुलांकरता वरदान ठरणार आहे आणि त्यावरती प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे। जाणून घेऊयात या हॉस्पिटलचा हा स्तुत्य उपक्रम। साईश्री विटालाईफ ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर नीरज आडकर यावेळी म्हणाले, आजपर्यंत 150हून अधिक लहान मुलांना या योजनेचा फायदा झाला असून लोकांपर्यंत तो पोहोचवायचा आहे। पुष्कर वाकनीस म्हणाले, या तंत्रज्ञानामध्ये नवीन सुधारणा हे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये अचूकता आणि चांगले परिणाम देत आहे। डिस्ट्रॅक्शन, ऑस्टिओजेनेसिस अँड रिजिड एक्सटर्नल डिव्हाइस याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। ही तंत्रज्ञान भारतामध्ये फार मोजक्या ठिकाणीच केली जाते असे त्यांनी सांगितले। साईश्री विटालाईफ हॉस्पिटल आणि सॉर्ट ग्रुप जर्मनी यांच्यामध्ये जो करार झालेला आहे तर त्याच्यात जबड्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, मॅक्झिलोफेशियल सर्जरीज, जे दुभंगलेले ओठ टाळू ह्याच्याशी लागणारे सर्जरीज या पूर्णतः मोफत ह्या कराराद्वारे करण्यात येणार आहेत। त्याच्यासाठी जे लागणारे एक्सपर्टीज आहे किंवा काही मशीन्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात, हे आपल्याला यांच्यामार्फत मिळणार आहेत। आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी किंवा भारतीय जनतेसाठी हा एक अतिशय वरदान ठरणारा उपक्रम आहे। तर ह्याच्यासाठी अधिक माहितीसाठी आपण साईश्री विटालाईफ हॉस्पिटल वाकड येथे संपर्क साधावा। धन्यवाद। कशा पद्धतीने शस्त्रक्रिया जाते आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं दुभंगलेले ओठ आणि टाळू ह्याच्यावरती शस्त्रक्रिया या कराव्या लागतात। तर आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आणि लहान जन्मजात म्हणजे जे छोटी मुलं असतात त्याच्यावरती ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि याच्यामध्ये जितका लवकरात लवकर हे पेशंट्स डॉक्टरकडे येतात तर त्यावेळेस त्यांची जी शस्त्रक्रिया लागण्याची जी व्याप्ती आहे ती कमी होते। त्यामुळं रुग्णांच्या म्हणजे बालकांच्या पेरेंट्ससाठी किंवा नातेवाईकांसाठी मी एकच आता अपील करीन की जर दुभंगलेले ओठ आणि टाळू ह्याचे जर पेशंट्स आपल्या घरामध्ये असतील, आपल्या मुलाला झालं असेल, जवळपासच्या नातेवाईकांसाठी मध्ये कोणाला झालं असेल तर डॉक्टर वाकनीस यांच्याशी आपण संपर्क साधावा। ते ह्या प्रोजेक्टचे कोऑर्डिनेटर आहेत आणि ते आपल्याला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करू शकतात। जनरल करायला गेलो हॉस्पिटलमध्ये खर्च तर काय त्याचा खर्च येतो आणि काय या पर्टिक्युलर सर्जरीसाठी 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत सर्जरीचा खर्च येऊ शकतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये। तर हे ह्या कराराअंतर्गत या प्रोजेक्ट अंतर्गत आपण ते पूर्णतः मोफत करून देतात। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार, सी न्यूज मध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। भारतीय एकात्मता ही जगाला दिलेली एक देणगी आहे आणि ती हजारो वर्षापासून या देशामध्ये चांगल्या प्रकारे नांदत आहे आणि ती एकात्मता हा ज्ञान परंपरेचा मूळ गाभा किंवा संदेश किंवा ती बीज आहे असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये आपले मत व्यक्त केले। युवराजमध्ये पुणे पुस्तक महोत्सव के मुख्य संयोजक श्री राजेश पांडे और उपस्थित मान्यवर श्री राजेश पांडे जी और श्री मिलिंद मराठी जी से अनुरोध करती हूँ कि वे माननीय राज्यपाल जी का लिसन एंड एक्सप्लोर भारत में आज हम सब यहाँ पर एकत्रित हुए। हार्दिक स्वागत करती हूँ। पुणे साहित्यकारों की जी मुख्य संयोजक पुणे पुस्तक महोत्सव श्री मिलिंद मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक मेळा।
काव्य अमृत रसा स्वादा सल्लापा सज्जना ने सहा। हमारी परंपरा में इस संसार को विष वृक्ष पॉइजन ट्री की उपमा दी गई, लेकिन साथ में ये कहा गया है कि विष से भरे हुए इस वृक्ष में दो फल ऐसे लगते हैं जिनका मूल्य आंका ही नहीं जा सकता। वो अमृत से भरे हुए, विष से अमृत, समुद्र मंथन की याद आ रही होगी आपको। और वो दो फल क्या हैं? एक तो साहित्य का जो अमृत है उसको चखना, और दूसरा सज्जन व्यक्तियों के साथ बैठना, उठना, बात करना, उनसे लाभान्वित होना। तो बुक फेस्टिवल हो या लिटरेचर फेस्टिवल, ये ऐसा अवसर है जिसमें दोनों फल आपके सामने होते हैं, और इस दोनों फलों से काव्य अमृत, अगर वो अमृत है काव्य साहित्य, तो फिर उसको लिखने वाले, उनकी जो लेखनी है वो है जिनके लिए इन लाइनों में सज्जन कहा गया है कि सज्जनों की संगति भी, उससे भी अमृत प्राप्त होता है। हमारी साहित्यिक चेतना का, भारत का के जो चंद बड़े केंद्र हैं उनमें से ये एक केंद्र रहा। और मैं अपना निजी तौर पे कह दूं आपसे कि मैं 4 मेरे ग्रैंड चिल्ड्रन, और मेरी ख्वाहिश थी कि वो पूना में पैदा हों, और वो पूना में पैदा हुए। उन चारों का बाप लखनऊ में पैदा हुआ था, तो मैंने हंस के कहा, मैं कहीं लखनऊ नहीं, ये नवाबी मिजाज में नहीं चाहता, मैं आध्यात्मिक और साहित्यिक वो वातावरण चाहता हूँ, बच्चे पैदा हों जहाँ उन पर उसका प्रभाव पड़े। तो वो चारों यही पैदा, और मेरी बिटिया भी, मेरी डॉटर इन लॉ भी, वो इसी शहर की है। तो मुझे लगता है जैसे मेरा इस नगर से एक विशेष संबंध बन गया। प्रेक्षको, आपण थंडी पडलेली आहे, मोबाईलमध्ये आपण वेदर बघतो आणि 10 डिग्री, 12 डिग्री, 15 डिग्री तापमान आहे, आणि आता आपण चालण्याचा व्यायाम करायला घरातून निघावं, पण आपल्या नाकातोंडात जो श्वास जाणार आहे आणि जो उच्छ्वास पडणार आहे त्यामध्ये हवेचं प्रदूषण हे आपल्याला त्रासदायक आहे, आणि हे प्रदूषण पाण्याचं आहे, जलाचं आहे, अनेक गोष्टींचं आहे। याकरता प्रदूषण नियंत्रण महामंडळावरती आज मनसेच्या वतीनं मोर्चाही काढण्यात आला। जगतोय बोलले त्यांनी श्वास घेता येईल का तुम्हाला? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय असो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धिक्कार असो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धिक्कार असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सन्माननीय अरे या निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली, निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली, अधिकाऱ्यांची बदली, नवनिर्माण सेनेचा सन्माननीय निष्क्रिय अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे अशा निष्क्रिय अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे निष्क्रिय अधिकाऱ्याचं
असं काहीतरी दाखवता. तुम्ही काय दाखवता की यांना नोटीस पाठवली, ऍक्शन मध्ये दाखवता. यांना नोटीस पाठवली, त्यांना नोटीस पाठवली. तुमच्या नोटीस मध्येच उल्लेख आहे की त्या संबंधित व्यक्तींवरती 7 दिवसामध्ये कारवाई करणे. 7 दिवसाचे किती दिवस झाले? 1.5 वर्ष झाली. या 1.5 वर्षात जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने चांगले सक्षम अधिकारी म्हणून जर काम केलं असतं तर पुण्यातला नागरिक राज्यामध्ये निवडणुकीचं धामधूम चालू आहे. 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडत आहेत. आज उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती असा आरोप केला आहे की त्यांचे जे बंधू आहेत प्रकाश शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती 115 कोटी रुपयाचे ड्रग्ज मिळाले. सुषमा अंधारे यांनी असा आरोप केला आहे. बघा, ओंकार डिगे तिकडे होता. ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही. घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे PI आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली. आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती. आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते. आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली. हे सगळं इथे अजून एक माणूस होता जो फरार झाला. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे? त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्तीपत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईन. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये 27 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या, पण त्याचबरोबर कोण कोणाबरोबर युती करणार याचं चित्र अद्यापही स्पष्ट नाही. तथापि अजितदादा पवार आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? अजितदादा स्वतंत्र चूल मांडणार का? शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र चुलीतनं निवडणूक लढवणार का? आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा युती होणार का? असे सर्वच प्रश्न येत्या 2-3 दिवसात निकाली लागतील. पण त्याचबरोबर कार्यकर्ते आणि मतदार यांना समजण्याकरता देखील पुढील 5-6 दिवस लागतील. तोपर्यंत मतदानाचा दिवस येतो. अनेक गोष्टी यावेळेला घडतील. मतदार राजा, तू जागा राहा आणि नेमकं कोणाला मत द्यायचं याचा तुम्ही विचार करा, नक्की करा आणि त्याचप्रमाणे आपली बटणं दाबा. नंतर आपल्याला बोलायचा अधिकारही राहत नाही. तेव्हा येत्या निवडणुकीकरता आपण बारकाईनं अभ्यास करा. सर्व मीडिया, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन, आकाशवाणी, सर्व बातम्या तुम्ही पहा आणि किमान 15 मिनिटं जर रोज याचा अभ्यास केला तर पुढील 5 वर्ष पुणे शहर कोणाच्या ताब्यात द्यायचं याचा निर्णय तुमच्या मनात नैसर्गिकरित्या तयार होऊ द्या. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.